राज्याच्या अनेक भागामध्ये दुष्काळाच्या झळा मोठ्या प्रमाणावरती बसू लागलेल्या आहेत आणि म्हणून आचारसंहितेमधून काही प्रमाणामध्ये सूट मिळावी अशी मागणी जी आहे राज्याचे मुख्य सचिवांनी निवडणूक आयोगाकडे केलेली आहे। आपल्या सोबत राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉक्टर किरण कुलकर्णी सर आहेत। सर, मुख्य सचिवांनी पत्र लिहिलं आहे, काय नेमकं पत्रात म्हटलेलं आहे आणि निवडणूक आयोगाची काय भूमिका आहे? महाराष्ट्रात होणारा अवकाळी पाऊस, पिण्याच्या पाण्याचा विषय, त्याचप्रमाणे दुष्काळ सदृश्य परिस्थिती याचा विचार करून राज्य शासनाने अशी एक विनंती केलेली आहे भारत निवडणूक आयोगाला की याबाबत काही निर्णय घेण्याच्या दृष्टीने आचारसंहितेतून सूट मिळावी। निवडणूक आयोगाच्या तर्फे याबाबत काही तरतुदी असल्यामुळे या पद्धतीची सूट देण्याबाबत आम्ही प्रस्ताव भारत निवडणूक आयोगाकडे पाठवलेला आहे आणि लवकरच 1-2 दिवसात त्यावरती निर्णय होणं अपेक्षित आहे। याबाबत आचारसंहितेच्या कालावधीमध्ये सूट मिळावी म्हणून ऑनलाईन सिस्टीम तयार करण्यात आलेली होती आणि मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालच्या छाननी समितीने ज्याचं रेकमेंडेशन केलं अशा 55 प्रकरणांमध्ये यापूर्वीच भारत निवडणूक आयोगाने आचारसंहितेतून सूट दिलेली आहे। सर, पण ही सूट मराठवाड्यासाठी मागितलेली आहे की संपूर्ण राज्यासाठी मागितली गेली आहे? याबाबतला प्रस्ताव जो गेलेला आहे त्यावरती निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार हा भारत निवडणूक आयोगाचा आहे, त्यामुळे भारत निवडणूक सूट देताना त्या पद्धतीने योग्य तो निर्णय घेईल। तर साहजिकच आहे की ही सगळी तरतूद करत असताना आर्थिक तरतूद करावं लागत असणार आहे, पॅकेजची घोषणा करावं लागणार आहे, कारण आज मुख्यमंत्रीसुद्धा मराठवाड्यामध्ये आहेत। तर कुठेतरी याला काही काय बंधनं असू शकतात आणि काय सूट मिळू शकते? जेव्हा अशा प्रकारची सूट मिळते याचा अर्थ अशी सूट ज्या गोष्टीबाबत दिलेली आहे, म्हणजे उदाहरणार्थ पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात अशी सूट दिलेली असेल तर त्याबाबतचे जे प्रशासकीय कामकाज आहे ते करण्यासाठीची ही परवानगी आहे। प्रशासकीय कामकाज करता येईल, मात्र हे कामकाज करताना त्याचा कुठलाही राजकीय मुद्दा त्याच्यामध्ये येऊ नये याची खबरदारी प्रशासनाने घ्यावी अशी एक अट या सूट देताना घालण्यात येते। पण त्यामध्ये राजकीय लोक असतील किंवा मंत्री असतील यांना बैठका घेता येतील का शासकीय, याचं काही नियमावली असणार? बैठका घेण्याबाबत आचारसंहितेमध्ये स्वतंत्र तरतुदी आहेत आणि त्याप्रमाणे जर काही बैठका घ्यायच्या असतील तर त्यासाठी स्वतंत्रपणे सूट मागावी लागते। त्याप्रमाणे प्रस्ताव पाठवला तर त्यावरती भारत निवडणूक आयोग निर्णय घेऊ शकतो। अगदी पाहतो आपण केंद्रीय निवडणूक आयोगाकडे हा प्रस्ताव पाठवलेला आहे, त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोग येत्या 2 दिवसांमध्ये निर्णय घेण्याची दाट शक्यता आहे। कॅमेरामन रुपेश शलार, सरोज सुरणे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।